नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती. भरपूर दिवस झाला आपला व्हिडिओ आलेला नव्हता, पण एक गोष्ट सर्वांना सांगायची शेतकऱ्यांना की आता सध्याच्या कंडिशनला कळी निघणं सध्या अवघड आहे. म्हणजे सध्या वातावरण पण खराब आहे. जी कळी निघते ती जास्त ड्रॉपिंगची समस्या म्हणा किंवा कळी निघतानाच पूर्ण फुटवा जास्त निघतोय. अशा पद्धतीनं जर तुम्ही पूर्ण टॉनिक वगैरे देऊन किंवा खालून लिक्विड वगैरे सोडून टॉनिकचे स्प्रे घेऊन म्हणजे पाहिजे ती प्रोसेस करून जर तुमच्या बागेमध्ये कळी निघत नसेल, तर एक शेवटचा उपाय म्हणून तुम्हाला सांगतो. ही जर गोष्ट तुम्ही केली की तुमच्या बागेला फ्लोनी पाणी दिलं, ज्या बागेमध्ये तेलकटचं प्रमाण कमी आहे, म्हणजे बाबा समजा एक 10-20% तेलकट येतंय, अशा बागेमध्ये जर तुम्ही फ्लोनी पाणी दिलं, म्हणजे 2 ओळीच्या मधून जरी पाणी दिलं फ्लोनी, तरी तुमच्या बागेला 100% कळी निघण्याचे चान्सेस आहेत. जरी तुमच्या बागेला जवळजवळ 30 ते 35 दिवस किंवा 30-40 दिवसादरम्यान जरी तुमची एथेरिल मारून जरी झाले असतील, तरी सुद्धा तुमच्या बागेला फ्लोनी पाणी दिलं तर 100% बागेला तुमच्या कळी निघणार आहे. आणि त्यामुळं त्यामुळं हा उपाय शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी करा. ज्या बागेमध्ये नरकळी जास्त निघते किंवा जास्त बागेत फुटवा आहे किंवा कळीच नाही आहे, कळी ड्रॉपिंग होते, तो 100% हा उपाय करा. 100% तुमच्या कळी बागेमध्ये निघेल आणि ड्रॉपिंगची समस्या पण तुमच्याला फ्लोनी पाणी दिल्यामुळं म्हणजे कमी होईल. तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा. आणि यात तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या विषयाबद्दल बागेमधल्या तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की करा. मला त्या विषयाचं सोल्युशन तुम्हाला त्यातल्या दिलं जाईल. धन्यवाद.